इथं फेल फेल काय हे नाही, फॅक्टर फेल नाही का, फॅक्टरच बाहेर नाही, फेल काय करतो, फॅक्टर बाहेर असतं इतकं दुपान पड असतं तुमचं. सत्तेत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार, मराठ्यांपुढे टिकणार नाही. त्या तसल्या भाषेत आम्हाला शिकायच्याच नाही. बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता, भोगावे लागणार. आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आलं तरी, आणि देणार बी नाही. अरे मैदानात जर असतो ना, दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी. आम्ही एका जातीवर जाऊच शकत नव्हतो. कसं वाटोळं करायचं गोरगरिबाचं, मी कमून संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं. या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण, बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा. नाही ना, आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं. पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे. उगाच लोकांच्या जत्रात जायचं, लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं, हे काय हे चाळाने बंद केलं पाहिजे. लोकांना कळतं हो तुमची अवकात तुमची उडी कुठपर्यंत येते, लोकांना कळतं. उगाच त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही ना. आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरांगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला. अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता. फेल झाला काय, जरांगे फॅक्टर फेल झाला. अरे आम्ही मैदानातच नाहीत, आम्हाला सोयर सुतकच नाही. कोणी निवडून आला काय आणि कोण पळला काय आम्हाला सुतकच पडत नाही, त्याचं काही घेणंच नाही. मैदानात नाहीत ना, कधी म्हणावं कधी श्रेय घ्यावा, हे स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणावं ह्यो आमच्यामुळे आला तो तुमच्यामुळे आला. जेवढे आलेत ना पुरेच, हे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे. आलेले पुरे आहे तेवढे बी मनभर म्हणा. एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या जीवावर मन म्हणा. हे सगळं हे तुम्हाला जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्याच्या काय नाही लागत, मराठाच मैदानात नाही आणि उगाच काहीतरी बसते ते बांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि गप्पा ठोकी ते तिथून कामा धामाच्या. जरांगे पाटील फॅक्टर फेल झाला, अरे मैदानातच नाहीत आम्ही. अरे म्हणा येडपाटा तुला काही कळत आहे का? मी सांत्वन भेटीला आलतो, तुला सुख दुःख कळतं का काही? जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो. तुला काय कळतंय का काही? मी कचा सभा घेतल्या असत्या ना. मग मी 4 तारखेला म्हणजे 3 तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठंच जाणार. मी राज्यात कुठे गेलो का? नाही गेलो. ठीक आहे, तुम्हाला आता होऊन गेलं, गोड बोलून मराठ्याचे मतं घेतले, ठीक आहे. उद्या आमचं आहे, मग उद्या पुन्हा होणार आहे. त्या टायमाला उद्या आमचं आहे, मग हे ध्यानात राहू द्या. आणि आता आलंय ना सरकार मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे, ते सुद्धा आलेलं. आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत, लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे म्हटलं हे काही येत आमचा फॅक्टर आहे, आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरमुळेच सरकार आलं हे झालं. यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय पहिल्यापासून. हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे. काय फॅक्टरी तो ज्याचं बोलला तिथं एक नाही आलं. तू जिथं जिथं गेला तो एक बी नाही आलं. तिथं लोकांच्या निवडून आलं काय आलं म्हणतो मग येत. आणि मग ते टाकायचं, ते 4 पट्टकोचे फोटो टाकायचे आणि त्याच्या खाली लिहायचं आमका पॅटर्न तमका पॅटर्न. तेव्हा कुठे गेलता? मग आम्ही मैदानात पाहिजे होतो, मग राहिला असं कचका तुमच्या पॅटर्नचा. आम्हाला मराठ्याला काही सोयी सुतक नाही, सरळ सरळ सांगतो. यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय नाही, यांना पाळणे लोटायची सवय बळच. हे आमच्यामुळे झालं नाही, आमच्यामुळे झालं. आम्ही तसं कधी म्हणत नाहीत. आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही, कोणाचं कुणी आला का पळला काय. आम्ही उभा आहेत पुन्हा मराठी उभा आहेत ताकदीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला. आम्हाला काही शिकवायची गरज नाही. सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं. आता सरकार तुमचं आहे ना, मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी. बेमानी जर केली ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल. कारण मराठ्याला कोणचंच सरकार खेटू शकत नाही, कोणचंच. एवढा दम आहे आमच्या मराठ्यात. तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात. त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत होय. समजा नाही का ते एखादं रड का असतं बघा गावात,
ते हमेशा माणसं घरी नसलं की आरडत, तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो. आम्ही पाहिजे होतो ना, मग मग तो एकदम हे बघितलं असतं आम्ही बी. आम्ही नाही तर काय वळवळ करतो, कशाला छाती बडितो उगत, कशाला मोठे पण दाखवतो तो लोकांना. तो अवकात सगळ्याला माहितीये काय आहे ती. त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे. आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो, तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं, नसता मराठी पुन्हा छाताडावर बसणार आहे. सरकार फरकार असे किती काही आते आणि मराठी गुडघे टेकावला येतात, कोली येतात रोज. आमच्याशी बेमानी करायची नाही. सामूहिक आमरण उपोषण बसणारे, तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची. आमच्यापासून, आम्ही आमच्या लेकरांपासून, त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. कोणाचं सरकार येऊ दे, आम्हाला काय देणं घेणं नाही. सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा, मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे. आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन. पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात. नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही, गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला. आमचं समीकरण जुळायच्या आधी 3 महिन्यापासून सांगतो, त्याच्या आधीपासून 3 महिन्यापासून सांगतोय मी. एका जातीवरती शक्य नाही. आमचं समीकरण जुळलं नाही, आम्ही बाजूवर राहिलो, संपला विषय. आणि कोणी आलं तरी मी त्यावेळेस पासून सांगतो ना, कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार, आम्हाला लढावंच लागणार आहे. आणि मग काय उगाच पळायचं, त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी. हे बघा, कोणी काय काय म्हणतात त्याला, माझात मस्ती द्यायची गरज नाही, हुरळून जायचं नाही, अजिबात नाही. मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं. आम्ही आमचं लोकशाहीप्रमाणे लढणार आहेत. तुम्ही सरकार आहेत, पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेच. असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची. पुढं सत्तेत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार, मराठ्यांपुढे टिकणार नाही. त्या तसल्या भाषा आम्हाला शिकायच्याच नाही. दादागिरीच्या, गुंडगिरीच्या, दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही. बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने. मराठ्यांना आरक्षण द्यायचं, नसता भोग भोगावे लागणार. आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आलं तरी, आणि देणार बी नाही. आम्ही, तुमचा प्रश्न होता, आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही, ती विजयी होणं अवघड असतं. त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता, म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं. मालक तुम्ही आहेत, योग्य माणूस निवडा, हे मराठ्यांना सांगितलं होतं. चांगले लोक निवडा, तुम्ही मालक आहेत तुमच्या मताचे, तुम्ही मतदान करा. जे तुम्हाला सहकार्य करल, जे तुमच्या अडीअडचणीत येईल, तुमच्या मागण्यांबाबत येईल. मराठा बंधन मुक्त केला होता. मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता. या समाजाचा मी मुलगा आहे, तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली, प्रामाणिक भूमिका. माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही, मोकळा सोडला. मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही, कोणाचीच. आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता, म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही. फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं. असं वाटत असेल आमच्या हातात आलं, नामकं झालं, तमकं झालं, इथं मराठा सरकार आहे. मराठ्यांशिवाय राज्यात पान हालत नसतं कोणाचं. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही. इथं फेल काय नाही, फॅक्टर फेल नाही का, फॅक्टरच बाहेर नाही, फेल काय करतो. फॅक्टर बाहेर असतं इतकं दुपान पड असतं तुमचं, काय सांगतात. इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे काय. 80-90ला तर नीट फेकले असते. कुठं कोणाला आम्हाला आंदोलन करायला लागणार आहे, कोणाचं सरकार आलं तर. त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो, जायचंच नाही, कुठं नाही गेलो आम्ही. अरे मैदानात जर असतो ना, दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी. आपण आम्ही एका जातीवर जाऊच शकत नव्हतो. कसं वाटोळं करायचं गोरगरिबाचं, मी कमून संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं. या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण, बघा कशी ताकद दाखवते ते. पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही, शक्ती कमी नाही, बळ बी कमी नाही, त्यांच्या मनगटात आणखीन बी जोर आहे. आम्ही मैदानातच नाहीत. आणि बळच काय म्हणता, मैदानात नसणाऱ्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून. तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले, काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं. मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही. जरांगे फॅक्टर फेल झाला, मैदानात नसणाऱ्या काय मर्दानगी, काय विश्लेषण, काय अभ्यास केला तुम्ही. होंडे सगळे
तुम्हाला काय कळतोय अभ्यास? तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे हयात जाईल, हयात. एक महिनाभर थांबा, तुम्हाला कळत. हा, मराठ्यांची ताकद काय आहे, किती फॅक्टर डेंजर आहे. तुम्ही काय आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात ही सभा आमची, ही रॅली आमची, गर्दीत घुसतात त्यांच्या. म्हणजे पाळण्या लोटायची सवय लागली लोकांच्या लेकराची. काय तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणि ते उगत टाकी ते 4-5 टकोचे त्याच्यावरून खाली लिहितात आमका फॅक्टर, याचा फॅक्टर. तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं, लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर. जिथं जिथं जावा ना सभा घ्यावा, तिथं तिथं पाडाव. त्याला म्हणतात फॅक्टर. प्रचार करायची एकाचा, सभा घ्यायची एकाची, पडतोय तिसरं निवडून चौथच आणि आमचा फॅक्टर. काय तुमचा फॅक्टर, काय चव आली चौथाना चव तुम्हाला, काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बिट्या तुम्हाला आणि काय. हे अरे माणसाने कसं काम करावं. सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे. सभा घेतल्या एकाच्या, निवडून आलो तिसरंच आणि आमचा फॅक्टर. काय बुंगळे सगळ्या दुनियाचे यार तुम्ही. काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने. एकदा सभा घेतली की तो पडला पाहिजे. काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे, जे नाही तेच ऐकायला मिळत आहे. एक निवडून नाही आणता आलं. उलट मराठ्याचे 204 झालेत. 204 मराठ्याचे. उग हा नाही बुळबुळ गाड्या आहे, कोण आल्या तर कोण नाही, काही सांगत येत. उघडले लिहिले नसतं होत, करून दाखवावं लागतं. मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय. हा, याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही, कोणत्याच म्हणतो. ज्यावेळेस आपण इतके जण जमलो तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा हो तुम्हाला जे करायचं ते करा, त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो, तो कसला बी असो, तो कोणी पण असो, अपक्ष असो, काही पण असो, ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते. बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं. हे कसं जमल, हे कसं जमल. एकदा शब्द तोंडातून सुटला माझ्या मराठ्याला माहिती आहे, शब्द सुटला. मी बदलत नाही पुन्हा. समाजावरती मदार दिली, मराठ्यांना बाप ठेवलंय, मराठ्यांना मालक ठेवलंय, तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत. या राज्यात मराठेच बाप ठरले. मराठेच बाप ठरले. असू द्या कोणाला बी, माहित नाही मला, मराठेच. आम्हाला काय सोर्स सुतक नाही कोणाचं. मनभर म्हणा एखाद्या आमदाराला मराठ्याचं मत नाही म्हणून. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही. मराठा मोकळा सोडला, त्याला जे करायचं ते केलं. मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे. माझी जबाबदारी काय आहे, आरक्षण मिळवून देणे. मी मागच काय सांगितलं होतं, माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे, हे मी जाहीर सांगितलं होतं. माझ्या गरिबांना ते पाहिजे. बघा आता पुन्हा कशी मराठी लाट उसळते. असं असतं लढणं. बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला आहे, सगळ्या पक्षात. त्यामुळे तो जिकडे तिकडे ज्यांनी त्यांनी काम केलं करा म्हणल्यावर. जर मैदानात आम्ही असतो ना, मराठ्यांनी 81% मराठ्यांनी काम केलं असतं. 1 शिक्का. पक्ष सगळं सोडून दिलं असतं. पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा. त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे. आता आंदोलन पकडू द्या, सगळे मराठे तुम्हाला एका बाजून दिसतील, लेकराच्या बाजून स्वतःच्या. ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे, ह्याच बाजून मराठी दिसणार. आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं, झालं गेलं काल. ते आता निवडून देणाऱ्याला दिलंय, पडणारे पडले. मी तर दोन्हीचं अभिनंदन करतो, पडणाराचं बी आणि निवडून येणाराचं बी. दोघांचं अभिनंदन तुमचं करा. दोघाला मराठ्यांनी मतदान केलेलंच असणार आहे ना. काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठ्यांनी. आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं. हो, ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मतं घेतलेत त्यांच्या अडीअडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं. पडलेला असू नाही तर निवडून आलेला असू. नाही तर तू म्हणशील मी पळलोय आता मला काय देणं घेणं आहे. त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं. आणि निवडून येणाऱ्यांनी म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग 5 वर्ष काही गुतत नाही. त्याने काय पागल आहेत म्हणून तुला मतदान नाही केलेलं. त्याच्या मदतीला जायचं, डोकत लावायचं नाही. मी तर आहे, मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि माझ्यावर संकट मराठा उभा आहे. ती भाग वेगळा, राजकारण भाग वेगळा, आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे. ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येईल, ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल, त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार. सरकार फरकार गुडघ्यावर टेकवणार, पायाखाली तुडवणार. मराठ्याच्या नादी नाही लागायचं. मीच मोकळा सोडलाय मराठा. आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला, जाणारच आता पुन्हा एका जागेवर येणार. 204 आमदार निवडून आहेत मराठा, ते आरक्षण देतील आणि पुढच्या आंदोलनाची काय दिशा आहे? मी मागच सांगितलंय
204 आलेत का? आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा. की पहिले 204 बरोबर ना. पहिल्यांदा एकदम कमी होती, जसे की लोकसभेला बाबा 14-15 होती, 32ला गेले. आता एकदम कमी होते वाटतं, काय 150-150 होते, आता 204 झाले. गर्वच आहे ना, स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा. अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तर मराठ्याला तिकीट दिलेत खपाखपी. आणि म्हणा ते दुसरं सांगत ती बुळबुळ कोण आहे ती तांबळ सगळ्या दुनियाचं, हे जरांगे फॅक्टर फेल झाला. तुला काय कळत रे? एकने कळानं वळानं प्रचार करतो, एकाचा निवडून आलाय, तिसरंच म्हणतोय आमचा पॅटर्न. काय पॅटर्न रे तो? सगळे बोच्यावर आपली मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न आहे. ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी. इकडं कुठं घडत तो मराठ्याकडं, मराठ्याचं तो पुरे आयात जाईल. मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता पागल हुशीन एखाद दिवशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागतात तुला इत्ताडीच्या. ते टंबळ काही उगा गप्पा ठोकीत राहू. जरांगे फॅक्टर प्यायला, जरांगे फॅक्टरच मैदानात नाही, मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही. हाय जायची सगळी मराठा शोधीने काहीतरी सांगा ठोकीत तू का आपल्या बोळ देते ते सोशल मीडियाला टाकून. तर मला वाटतं त्याने तुम्ही जिंकता. ते सोशल मीडिया वेगळी असते. माझ्याकडे उमेदवार होता, आता सांगायचं नव्हतं पण सांगतो होता ये. तेव्हा म्हणला मलाच तिकीट पाहिजे. म्हणलं भाऊ कमवून पाहू पण. तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या 2-4 जणांची, आणि फेसबुकला कोणाला जास्त उभा करा म्हणतात बरं का, कोणाला जास्त उभा करा म्हणते त्याला तिकीट द्या. म्हणलं हे कोणचा सर्वे भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचा. तू ऐकणारे 100-200 बिलीशील त्याच्यावर, आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय? फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं. त्याला ग्राउंड लेवलला काम करायला लागतं, भयार पाडायला लागतं. भयार कळत म्हणलं तुला? आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात, ते बी तुला कळत नाहीत. आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या. फेसबुकवर राज्यातले पोरं कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का? त्या काय मतदारसंघात टाकते का? नाही ना, तसं हे फेसबुकला टाकीत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी भरला. सहभाग येतो एकाच्या, ते पडलं ते रशिनी. काय तू असे कोणचा पॅटर्न आहे असला? आमचा पॅटर्न मुळे निवडून आले. काय पॅटर्न फाटर्न रे? आणता एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन उगत 1-2 चॅनलवर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय उगत शेंगा सोडीत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.